मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर 13,217 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की क्लार्क आणि ऑफिसर लेवलच्या पोस्ट आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालं आहे। 1 सप्टेंबर पासून 21 सप्टेंबर पर्यंत अप्लाय करू शकतो आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। प्रिलिमिनरी होणार आहे, मेन्स होणार आहे। प्रिलिमिनरी साठी 2.5 महिने आपल्याला मिळत आहे आणि त्यापुढे पुन्हा 2.5 महिने आपल्याला मेन्स साठी मिळणार आहे। म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मी पुस्तकं प्रोव्हाइड करणार आहे, लिंक देणार आहे आणि तिथून तुम्ही पुस्तकं म्हणजे अभ्यास आज जरी सुरू केला तरी तुम्ही 2.5 महिन्यात इझिली प्रिलिमिनरी क्रॅक करू शकताय, त्यानंतर मेन्स क्रॅक करू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे। जर मराठी भाषा तुम्हाला येते आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की PDF खूप मोठी आहे, समजायला किचकट आहे, पण अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सगळं समजून सांगतोय। सिलेबस कसा असणार आहे, अभ्यास कसा करायचा, एग्जाम कशी असणार आहे, वयाची अट काय, कोणासाठी किती पोस्ट आहे, कसं अप्लाय करायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा आणि मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPS मार्फत लेटेस्ट अपडेट आलाय। तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर हे काय असतं म्हणजे ग्रामीण बँक, जसं तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक, मग त्यासारख्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती असते। तुम्ही ते बघू शकता लेटेस्ट अपडेट मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। 1 सप्टेंबरलाच हे अपडेट आलेलं आहे, अप्लाय करणं सुरू झालं। इथे बघा सगळी माहिती दिली आहे, अप्लाय करायचं या लिंक्स आहेत त्या पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही यांची PDF आहे। तुम्ही ते बघू शकता लेटेस्ट अपडेट आहे क्लार्क या पदासाठी आणि ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 यासाठी असणार आहे। क्लार्क झालं आणि स्केल 1 झालं, यासाठी कुठलाही तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय। क्लास 2 आणि 3 साठी एक्सपिरियन्स पाहिजे, पण या फक्त 1000 जागा आणि फ्रेशर साठी जवळपास 10,000 प्लस जागा आहे, त्यामुळे फ्रेशर साठी गोल्डन चान्स आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या तारखा दिसून जातील, जसं की तुम्ही बघू शकताय 1 सप्टेंबर पासून अप्लाय करणं सुरू होतंय, 21 सप्टेंबर पर्यंत फी पेमेंट करायची तेच दिवस आहे। आता जी तुमची प्रिलिमिनरी होणार आहे तुम्ही बघू शकता नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये होणार आहे। आता चालू आहे सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जवळपास 2 ते 2.5 महिने मिळत आहे आणि त्यानंतर प्रिलिमिनरी तुम्ही पास झाल्यानंतर तुमची मेन्स असणार आहे, जी की तुम्ही ते बघू शकताय कधी असणार आहे तुमची मेन्स, इथे बघा दिली आहे डिसेंबर किंवा फेब्रुवारी, पण जानेवारी जरी धरलं तरी तुम्ही ते बघू शकताय पुन्हा तुम्हाला 2-2.5 महिने मिळत आहे, तिथे तुम्ही मेन्सचा अभ्यास इझिली करू शकताय। त्यामुळे चांगली संधी आहे, कारण की दरवेळेस 1 ते 1.5 महिना मिळतो, यावेळेस तुम्हाला 1 महिना एक्स्ट्रा मिळतोय अभ्यासासाठी। ओके, बाकी तुम्ही ते बघा 71 पानांची PDF आहे, समजायला अवघड आहे पण अगदी सोप्या भाषेत सांगतोय। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा दिसून जाईल कुठल्या कुठल्या बँका पार्टिसिपेट करताय। तर जसं की ग्रामीण बँक असतात, आंध्र प्रदेश ग्रामीण बँक, महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँक। ओके, यासाठी या भरती असणार आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर पात्रता दिली आहे, कोण पात्र असणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत। त्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या पोस्ट आहे, ग्रुप B आणि ग्रुप A साठी। ग्रुप B मध्ये काय तर फॉर ऑफिस असिस्टंट, मल्टीपर्पज, जे तुम्ही बँकेत कधी गेले असेल ते मल्टीपर्पज जे असतात ते असतात। 18 ते 28 वय आहे आणि ते बघू शकता ऑफिसर स्केल 1 साठी 18 ते 30 आहे। ओके, ऑफिसर स्केल 2 साठी आणि ऑफिसर स्केल 3 साठी 21 ते 32 आहे आणि स्केल 3 साठी 21 ते 40 आहे। 40 का, कारण की सिनियर लेवलची पोस्ट आहे, इथे एक्सपिरियन्स मागितला आहे त्यामुळे ते 40 पर्यंत आहे। पण त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत नसाल तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची तुम्हाला इथे सूट मिळते। आता अप्लाय करण्यासाठी फी किती आहे ते तुम्ही बघू शकताय। ऑफिसर स्केल 1, स्केल 2, स्केल 3 साठी 175 रुपये इथे असणार आहे SC ST PWBD कॅन्डिडेट साठी आणि 875 रुपये सगळ्यांसाठी आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी सेम फी 175 आणि 850 रुपये इथे फी असणार आहे। आता खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास कसा करायचा आणि एग्जाम कशी असणार आहे। तर इथे बघू शकताय ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे, कोणासाठी तर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी। ओके, फ्रेशर साठी ही पोस्ट असते। यासाठी बघू शकताय प्रिलिमिनरी साठी फक्त रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी हे 2 आहे,
80 क्वेश्चन असणार आहे. 80 मार्कासाठी 45 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर ऑफिसर स्किल 1 साठी रेझोनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. इथे बघा रेझोनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, इथे रेझोनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे. 80 क्वेश्चन 80 मार्कासाठी 45 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर मेन एक्झाम कशी असणार आहे तर बघा ऑफिस असिस्टंटसाठी टोटल तुम्ही इथे बघू शकता 200 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटं मिळणार आहे. रेझोनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. आणि स्केल 1 साठी बघा तर सेमच इथे असणार आहे. 200 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटं मिळणार आहे. आता याचा अभ्यास करायचा तर ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर तुम्हाला पुस्तकांचे लिंक मिळून जाईल. म्हणजे सगळं हे एकाच पुस्तकात येईल. आणि जर तुम्हाला वेगवेगळे पाहिजे असेल, रेझोनिंगचा वेगळा, न्यूमेरिकल ॲबिलिटीचा वेगळा, तर ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. आता महाराष्ट्रामधून आपण आहोत तर कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये देऊ शकतोय, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि कोकणीमध्ये देऊ शकतोय. पण तुमची लोकल लँग्वेज टेस्ट सुद्धा ते जिथे तुम्हाला मराठी किंवा कोकणी लागणार आहे. ओके, पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला स्केल 2 साठी अप्लाय करायचं, म्हणजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी आहे. तुम्ही बघून घ्या इथे बघा स्केल 2 साठी आणि स्केल 2 स्पेशलिस्टसाठी इथे कशा प्रकारे एक्झाम असणार आहे ती दिली आहे. आता कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे तुम्हाला महाराष्ट्रासाठी बघायचं तर ते पण दिलंय. 41 नंबरच्या पेजवर ही सगळी माहिती आहे. 71 पानी PDF आहे, सगळी मी वाचली आहे, पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. तर इथे बघू शकता ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी आंध्र प्रदेशमध्ये बघा 150 आहे, पण आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 100 आहे या पहिल्या पोस्टसाठी. ओके, मग तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही ते बघू शकताय. पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर ऑफिसर स्केल 1 यासाठी तुम्ही बघू शकताय कोणासाठी किती जागा आहे. आणि महाराष्ट्रात आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जागा इथे येत आहे महाराष्ट्रासाठी 100 जागा. ओके, त्यानंतर ऑफिसर स्केल 2 साठी तुम्हाला बघायचं आहे तर ऑफिसर स्केल साठी पण बघू शकता. आणि इथे बघा बँकांचं नाव पण दिलंय, त्यासाठी किती जागा आहे हे पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन काय पाहिजे तर ऑफिस असिस्टंट साठी ग्रॅज्युएशन झालं इन एनी स्ट्रीम, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आहात अप्लाय करू शकताय. स्केल 1 साठी पण एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात अप्लाय करू शकताय. आणि मॅक्झिमम जागा या दोन्ही पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 यामध्ये 2 येतात, एक जनरलिस्ट येतं एक स्पेशलिस्ट येतं. ग्रॅज्युएट प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि स्पेशलिस्टसाठी ज्या डिग्री म्हणजे तुम्ही लॉ मधून अप्लाय करताय, IT मधून करताय, ॲग्री मधून करताय ती डिग्री तुमच्याकडे पाहिजे. आणि स्केल 3 साठी ग्रॅज्युएट प्लस 5 वर्षाचा बँकिंग किंवा फायनान्स सेक्टरचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर तुमच्यावर आहे, आता तुम्ही प्लेन ग्रॅज्युएट झाला तर या दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईट आहे, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. जस्ट तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा, नसेल तर तुम्हाला ते न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा. सगळ्यात पहिले फॉर्म मध्ये काय तर बेसिक इन्फॉर्मेशन. बेसिक मध्ये काय असतं तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस सगळं टाकून घ्यायचंय, मोबाईल नंबर कन्फर्म करून, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून, सिक्युरिटी कोड टाकून नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचे डिटेल्स म्हणजे तुमचं 10वी झालंय, मग 10वी मध्ये किती मार्क पडले, 12वी झालंय किती पडलंय, ग्रॅज्युएशन झालंय कुठे पडलंय, कुठल्या कॉलेजमधून केलंय ते. त्याच्यानंतर सगळा फॉर्म चेक करून घ्यायचा, तुमचं स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे का, जन्मतारीख मिस्टेक आहे का, ईमेल चुकीचा दिला आहे, कारण की अनेकांना त्यांचं जे लेटर आहे ते येतच नाही कारण की ईमेल चुकीचा असतो. तर हे चेक करून घ्यायचं. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचं आणि डन. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे बँकेत जॉब करणं तुमचं स्वप्न असेल तर नक्की फायदा घ्या. जास्तीत जास्त शेअर करा. पुस्तकांची लिंक, PDF ची लिंक, अप्लाय करायची लिंक सगळं तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे. आणि हा आपला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चॅनल नक्की जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.